नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विदर्भाची राजधानी नागपूर आणि तिथल्या झणझणीत चवदार आणि एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे तर्री पोहे. चला, आजच्या खाद्ययात्रेच्या 11व्या भागात आपण ह्याच पदार्थाचा सुंदर असा अनुभव घेणार आहोत. मौसूद पोहे, त्यावर गरमागरम मसालेदार काळ्या हरभऱ्याची तर्री, चटकदार फोडणी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी चव, हेच नागपूरच्या तर्री पोह्यांचं खास वैशिष्ट्य आहे. चला, आज ही तर्री पोह्याची रेसिपी अतिशय स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, जी अतिशय चवदार होते. यासाठी रात्रभर भिजवलेले काळे हरभरे कुकरमध्ये घालायचे, भरपूर पाणी घालायचं आणि मीठ घालून शिजायला ठेवायचं. हरभरे शिजेपर्यंत तर्रीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. अगदी 2 चमचे तेलावरती खोबरं खरपूस रंगावर छान असं भाजून घ्यायचं. खोबरं भाजत असताना अगदी मीडियम फ्लेमवर भाजा, म्हणजे खोबरं छान आतपर्यंत खरपूस भाजलं जातं आणि अगदी कुरकुरीत असं होतं. त्यानंतर घ्यायचं आहे कांदा भाजायला, परंतु कांद्याबरोबर आपण काही खडे मसाले यामध्ये घालणार आहोत. 2 चमचे तेलावरती मोठी वेलची, छोटी वेलची म्हणजे आपली साधी हिरवी वेलची, छोटासा दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, फक्त एवढेच आपल्याला बेसिक खडे मसाले घालायचे. यामुळे काय होतं, तर्री पोह्यांना आपल्या तर्रीला चव अफलातून अशी येते. त्यामुळे हे खडे मसाले अजिबातही स्किप करू नका. त्यावरतीच एक मोठा चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान पातळ चिरून घेतला, एक मोठ्या आकाराचा आहे. आता इथे साधारण मी 4 जणांसाठी हे तर्री पोहे बनवते, त्यासाठी लागणार हे सगळं साहित्य आहे. कांदा छानपैकी अगदी लालसर रंगावरती परतवून घ्यायचा. कांदा अजिबातही कच्चा ठेवू नका. चला, कांदाही छान परतला गेलाय तोपर्यंत आपले हरभरे अगदी सुंदर असे शिजलेत. सकाळच्या घाई गडबडीतही तुम्ही हे तर्री पोहे आरामात बनवू शकता. हरभरे शिजेपर्यंत वाटण तयार होतं आणि लगेच फोडणी देऊन तुम्ही पोहे बनवू शकता. चला, तर वाटण तयार करायला घेऊयात. खोबरं, आलं, लसूण, कांदा, जे काही खडे मसाल्यांबरोबर भाजून घेतलाय तो, आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असायचं वाटण बनवून घ्यायचं. वाटणामध्ये खूप काही फॅन्सी घालायचं गरज नाहीये. सगळ्या गोष्टी घरगुती आहेत, वेगळं यामध्ये काही जाणार नाहीये. त्यामुळे ही रेसिपी बनवायला सुद्धा जेवढी फ्लेवरफुल आहे ना, तेवढी सोपी आहे. चला, आता फोडणी करायला घेऊयात. पॅनमध्ये 5 चमचे तेल घाला, 5 ते 6 चमचे. आता तर्री पोहे आहेत म्हटल्यावरती तर्री तर हवीच. 5 ते 6 चमचे तेलावरती जिरी, मोहरीची खमंग फोडणी घालायची. त्यावरती हे केलेलं वाटण घालायचं. वाटण आता छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. वाटण किमान 5 ते 6 मिनिटं तरी छान परतवून घ्या. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धनापूड, 1 मोठा चमचा काळं तिखट आणि अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घातलं. नागपूरचे तर्री पोहे हे अतिशय झणझणीत असे असतात, परंतु तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. चला, मसाले सगळे छान परतवून घ्यायचे. मसाले घातल्यानंतर सुद्धा वाटण मी छान 2 ते 3 मिनिटं परतवून घेतले. कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचे ते शिजवलेले हरभरे. शिजवलेल्या पाण्यासहित घालायचे, कारण पाण्यामुळे त्याला चव छान येणार आहे. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी ॲडजस्ट करून घ्या. मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण लागलं होतं त्यामध्ये सुद्धा मी पाणी घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करायचं. हरभरे शिजवताना आपण मीठ टाकले, त्याची सुद्धा काळजी घ्या आणि त्याप्रमाणे बेताने मीठ घाला. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि आता सगळ्यात शेवटचा पदार्थ तो म्हणजे हे टोमॅटो. नागपूरच्या तर्री पोह्यांमध्ये तर्रीमध्ये आवर्जून हे टोमॅटो अशा पद्धतीने मोठी मोठी कापं करून घातली जातात. आणि तर्री जोपर्यंत शिजते, आपला रस्सा जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत हे टोमॅटो अगदी छान असे शिजतात आणि त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या रस्स्याला भेटतो. अतिशय सुंदर असा हा आपला रस्सा तयार झालाय. बरं, आता ह्या तर्री पोह्यांचा हा रस्सा खूप जास्त घट्ट नसतो, त्यामुळे तो मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचा. खूप जास्त घट्टही करायचा नाही. सुंदर अशी इथं तर्री आपली उखळतीये. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा हा रस्सा दिसतोय. तरी तर अफलातून अशी आली आहे. टोमॅटो अगदी परफेक्ट असे शिजले गेलेत आणि हरभरा सुद्धा जसं या मसाल्यामध्ये शिजत जातो ना, तसा तो अजून चवदार होत जातो. चला, सुंदर अशी आपली तर्री तयार झाली. हरभऱ्याचा रस्सा तयार झालाय. आता हा बाजूला ठेवूयात आणि वळूयात आपल्या पोह्यांकडे. पोहे इथे मी व्यवस्थित असे चाळून घेतलेत. पोहे कधीही बनवताना, पोहे बनवण्यासाठी घेताना ना चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातले बारीक कण असतात ते सगळे निघून जातात. आणि त्यानंतर पोहे अगदी स्वच्छ 2 पाण्याने तरी धुवून घ्या. 1 ते 2 पाण्याने पोहे धुवून घ्यायचे. त्यामुळे पोहे अगदी मऊसूद असे होतात आणि जेवढा त्यातलं काळपट पाणी त्यातलं निघून जाईल ना, तेवढी ती चव छान येते. कारण काळपट पाण्याबरोबर त्याचा एक उग्र असा वास सुद्धा निघून गेलेला असतो. पोहे व्यवस्थित भिजले की त्यावर आवर्जून झाकण ठेवून बाजूला ठेवायचे. उघडे ठेवायचे नाहीत, नाही तर पोहे कडक होतील. तोपर्यंत घेऊयात आपली फोडणी बनवायला. आता 4 चमचे तेलामध्ये शेंगदाणे घालायचे. त्यावर थोडंसं मीठ घाला, यामुळे शेंगदाण्यांना ना चव छान येते. अजिबातही शेंगदाणे आपले आळणी लागत नाहीत. चला, अगदी चिमूटभर मीठ घालून शेंगदाणे अगदी खरपूस असे तळून घेतलेत आणि याच पोह्यांवरती काढून घ्यायचे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की पोहे आपले वातट होतात किंवा खूप जास्त ओलसर होतात, परंतु या पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवले ना, पोहे परफेक्ट असे कापसाहूनही मऊ लुसलुशीत होतात. चला, शेंगदाणे काढून झाले की जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग याची खमंग अशी फोडणी घालायची आणि त्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा. एक मीडियम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलाय. आता फोडणीमध्ये आवर्जून हिरवी मिरची घाला. यामुळे काय होतं, फोडणीला छान
एक तिखटपणा भेटतो. जर तुम्ही कांद्यानंतर मिरची घातली ना तर त्याची चव वेगळी येते आणि कांद्या अगोदर तेलामध्ये मिरची घातली ना तर त्याची चव वेगळी येते. या दोन्ही प्रकारे एकदा नक्की करून बघा. कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा खूप जास्त लाल करायचा नाही. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून घ्यायची. फोडणीमध्येच मीठ आणि साखर घातल्यामुळे फोडणीचा सगळा फ्लेवर छान आपल्या पोह्यांना लागतो आणि त्यामुळे मीठ आणि साखर एकसारखी सगळ्या पोह्यांना लागते. त्यामुळे पोहे बनवताना कधीही वरून मीठ घालण्याऐवजी फोडणीमध्ये घालायचं. चला, फोडणी व्यवस्थित तयार झाली की यामध्ये हे पोहे घालून घ्यायचे आणि पोहे हलक्या हाताने मिक्स करत राहायचं. जोपर्यंत पोहे व्यवस्थित असे कापसावणे मऊ लुसलुशीत दिसत नाहीत ना तोपर्यंत छान परतवून घ्यायचे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता पोह्यांमध्ये मॉइश्चर वाढवण्यासाठी 2 महत्त्वाच्या टिप. एकतर कांदा भरपूर घ्यायचा, तो जास्त लाल करायचा नाही आणि दुसरी टिप म्हणजे कोथिंबीर भरपूर घालायची, कारण कोथिंबीरीमध्ये सुद्धा मॉइश्चर असतं. या 2 गोष्टीमुळे पोहे आपले अजून छान सॉफ्ट व्हायला मदत होते. आता चला, सगळ्यात शेवटची मोठी ट्रिक सांगते, ती म्हणजे एक पाण्याचा शिंतोडा. पोहे झाले की वरून एक पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकण ठेवून फक्त 1-2 मिनिटाची वाफ द्यायची. यामुळे तुमचे पोहे अगदी 2 तास राहिले ना तरी सुद्धा ते वातट होत नाहीत, कडक होत नाहीत, आहे असे मऊ लुसलुशीत राहतात. चला, सुंदर अशी आपली तरी तयार झाली आहे. अगदी परफेक्ट असे आपले हे कांदे पोहे तयार झालेत. आता घेऊयात सर्विंग करायला. छान असे मऊ लुसलुशीत पोहे, त्यावरती हे हरभरे आणि झणझणीत अशी ही तरी, त्यावर थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशी शेव घालूयात आणि सुंदर असे तरी पोहे मी इथे सर्व करून घेतलेत. लिंबू तर हवंच, तरी पोहे म्हटल्यावरती लिंबाशिवाय ते पूर्णच होऊ शकत नाही. चला, कशी वाटली आजची ही झणझणीत तरी पोह्यांची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर मात्र शेअर करा आणि महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेतील हे नवनवीन पदार्थ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. आणि हो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात, तुम्हाला आणखीन कोणत्या जिल्ह्यातली कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. चला, भेटूया पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेत अशा झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत.